विश्वचषकानंतरची सर्वात मोठी आणि लोकप्रिय लीग म्हणून इंडियन प्रीमियर लीग कडे म्हणजेच IPL कडे पाहिलं जातं. पंजाब किंग्स विरुद्ध RCB आज मैदानात आमने सामने उतरणार आहेत. त्यामुळे या महाव्होल्टेज मुकाबल्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. या सामन्याविषयी क्रिकेट प्रेमींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते काय म्हणतायत ते पाहूया. गेले 2.5 महिने सुरू असलेला IPLचा हंगाम आता समाप्त होतोय. पंजाब किंग्स आणि RCB आज अंतिम सामन्यात खेळत आहेत. कोण जिंकायला हवं असं वाटतंय आणि तू कोणाचा सपोर्टर आहेस? आम्ही तरी खरी मुंबईचे आहोत, पण सध्या फायनलमध्ये RCB टीम असल्यामुळे आम्ही विराट कोहलीचे फॅन असल्या कारणाने गेले 18 वर्ष आम्ही RCB जिंकू अशी आमची अपेक्षा आहे. यावर्षी तरी RCBने कप मानावा ही आमची मोठी अपेक्षा असावी. RCB मधला तुझा आवडता प्लेयर कोणता आहे? विराट कोहली, जर्सी नंबर 18. त्याला गेल्या किती वर्ष आम्ही बघतोय. उत्तम बॅट्समन, उत्तम कप्तान, ही त्याची वेगवेगळी भूमिका राहिलेली आहे IPL मध्ये आणि आमची इच्छा आहे की यावर्षी त्यांनी कप जिंकावा. RCB आणि पंजाब दोघेही फायनल मध्ये पोहोचले. कोणती टीम जिंकावी असं वाटतंय? कुठल्या टीमचा सपोर्टर आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः मुंबई इंडियन्सचा फॅन आहे आणि मुंबई इंडियन्स त्या दिवशी हरली त्याचं दुःख आहेच. रोहित शर्माचा मी फॅन आहे, परंतु आजची जी मॅच होणार आहे RCB वर्सेस पंजाब म्हणजे कोहली वर्सेस श्रेयस अय्यर, त्यामध्ये मला असं वाटतं की कारण विराट कोहली एकनिष्ठपणे 18 वर्ष एका संघात खेळतोय आणि खूप झगडतोय. आपण ही ट्रॉफी जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करतोय तो. त्यानंतर माझ्या मते 8 वर्षानंतर विराट कोहली फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मनापासून असं वाटतंय की आज विराट कोहलीने ही फायनल जिंकावी, RCB जिंकावी. RCBचा रजत पाटीदार हा नवोदित आहे. त्या मनाने पंजाबचा श्रेयस अय्यर हा जुना आहे आणि त्याने अनेक वर्ष आपल्या नेतृत्वाखाली जिंकून दिले आहे. मग यामागे कोण होतं वाटतं या दोन खेळाडू? RCBचा रजत पाटीदार नवोदित आहे. त्याला विराट कोहलीचं मार्गदर्शन आहे. त्याच्यानंतर जर आपण पंजाब संघ जर बघायला गेलो तर श्रेयस अय्यर अप्रतिम असं कॅप्टन्सी करतोय आणि त्या दिवशीची जर मुंबई इंडियन्सची मॅच बघितली तर त्याचं खेळणं एकदम सुरुवातीला स्लो होता, नंतर तो एवढा आक्रमकपणे खेळला की त्यांनी तो विजयश्री खेचून आणला. कारण ऐनवेळी शांत राहणं आणि ज्यावेळी गरज संघाला असेल त्यावेळी ते आक्रमकता दाखवणं हे श्रेयस अय्यरकडे चांगलं वाटतंय. त्याच्यामुळे श्रेयस अय्यर मला थोडा उजवा वाटतो. कोणती टीम जिंकावी असं तुम्हाला एक क्रिकेट प्रेमी म्हणून वाटतं आणि का? दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, तथापि RCB IPLच्या या फायनलमध्ये जिंकेल असं वाटतं. का पण असं वाटतंय तुम्हाला? तो संघ पंजाब किंगपेक्षा तुल्यबळ वाटतो. त्यांच्यामध्ये चांगले खेळाडू IPL मध्ये खेळण्यासारखे आहेत आणि निश्चितच ते जो काही अंतिम फलक असेल पंजाब किंगचा धावांचा तो गाठण्यात यशस्वी होतील. इतका त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि आतापर्यंत त्यांनी सर्व मॅचेस जिंकलेले आहेत आणि 1 नंबरला ती टीम असल्याकारणे त्यांचा आत्मविश्वास दुगणा झालेला आहे आणि तीच टीम जिंकेल असं माझा आत्मविश्वास आहे. मग RCB मधला सगळ्यात आवडता प्लेयर तुमचा कोण? म्हणजे आता कोण? विराट कोहली कॅप्टन ते नाही आहेत, पण कोण आहे म्हणजे विराट कोहली व्यतिरिक्त अजून दुसरं म्हणजे डेव्हिड आहे. डेव्हिड एक चांगला प्लेअर आहे. तो अंतिम म्हणजे शेवटी येतो शेवटच्या ओव्हरमध्ये आणि चांगल्या धावा काढून जातो. त्यामुळे संघाला सुद्धा चांगल्या धावा जमवता येतात. गेली अनेक वर्षे RCB मध्ये विराट कोहली हा खेळत आहे. त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीची इच्छा आहे. यावेळी ती पूर्ण होईल असं वाटतंय का तुम्हाला? त्यासाठी सांगायला गेलं तर विराट कोहली एक चांगला खेळाडू आहे. तो सर्व त्या क्रीडा क्षेत्रात चांगल्या रीतीने कामगिरी आपली करतो आहे. सगळ्या लोकांचं त्याला एकदम चांगला सपोर्ट मिळतो आहे आणि विराट कोहली एक चांगला खेळाडूही असून आणि तो इतरांचे थोडा मार्गदर्शक पण आहे, कारण का तो सर्वांना एकत्र घेऊन जातो आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी यावेळेला ही चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्या हातात यावी असं आम्हाला वाटतं, कारण तो 18 वर्ष त्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लढतो आहे.
आणि पूर्णपणे सांगायचं त्या सक्रियपणे त्याचे खेळाडू आहे. प्रत्येक मॅचमध्ये तो खेळत आलेला आहे. चांगला स्कोर, आपली एक चांगली भूमिका बजावत आहे. तेवढंच चांगले त्याची टीम साथी जे आहेत त्यांचा त्याला चांगला सपोर्ट आहे. पण त्याच्या खेळामध्ये काय कमतरता नाही, कारण का तो आपली भूमिका चांगल्याने बजावतो आणि त्यासाठी प्रयत्न आहेत की ह्या वेळेला 18 वर्षाच्या तपानंतर आपण ही ट्रॉफी आपल्या हातात यावी अशी त्याची इच्छा आहे. आणि पूर्ण भारतीयांची ही इच्छा आहे, कारण का विराट कोहलीच्या हातात त्यांना ही ट्रॉफी बघायची आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न पण आहेत. चांगली टीम आहे, चांगले एकमेकांना सपोर्टेबल साथी आहेत आणि त्या उद्देशाने मला वाटतं की यावेळेला RCB चांगल्या ह्याने ती ट्रॉफी आपल्या हातात RCBकडे येऊन द्या अशी आमची इच्छा आहे. मी RCBची सपोर्टर आहे, कारण 8 वर्षांनी ती आता अंतिम फेरीत आली आहे RCB, आणि स्पेशली म्हणजे विराट कोहलीसाठी, कारण त्याने इंडियासाठी पण खूप चांगली खेळी खेळली आतापर्यंत. तर माझं असं म्हणजे प्रचंड इच्छा आहे की RCBला कप मिळावा. IPL 2025 आज त्याची सांगता होते. मधल्या काळामध्ये थोडं काही समस्या आल्या आणि त्यानंतर आपल्याला जो आमचं जे भारत लढाईमध्ये जिंकलं, सिंदूर या असलेल्या त्याचं नाव दिलं आपण, आणि त्यानंतर पुन्हा एकदा IPL चालू झालं. तर या IPLमध्ये आज 2 संघ, जे संघ दोन्हीही जिंकलेले नाहीत अद्याप, असे 2 संघ अंतिम फेरीत पोचलेले आहेत. आणि यामध्ये एक आहे RCB रॉयल चॅलेंजर बेंगळूर आणि दुसरं आहे पंजाब किंग्स. या दोघांमध्ये आज महत्त्वाची लढाई होते. तर मला असं वाटतं की कदाचित आपला जो विराट कोहली आहे ही त्याची असलेली शेवटची असलेली कदाचित IPL असेल. तर समजा RCB जिंकली तर खरंच आनंद असेल. आणि त्याचबरोबर सुद्धा माझं वैयक्तिक दुसरं मत आहे की पंजाब समजा एखाद्या वेळी जिंकली तर त्या असलेल्या पूर्ण संघाचा जो नवीन कर्णधार आहे आपला श्रेयस अय्यर, त्याला पण ती एक चांगली एक आनंद होईल. ते पंजाब समजा जिंकलं तरी त्यांनी एक विलक्षण असा एक त्यांना एक चांगला अनुभव असेल असे मला या ठिकाणी वाटते. त्यामुळे दोघांनाही माझ्या संघाला माझ्याकडून शुभेच्छा. हॅलो एव्हरीवन, मी पंजाब किंगचा सपोर्टर आहे. हे 18वे सीझन चालू आहे. पंजाब किंगचा कॅप्टन श्रेयस अय्यर आहे. त्याला पंजाब किंगच्या टीमने 26.75 करोडला विकत घेतला आहे. पंजाब किंगची को-ओनर प्रीती जिंटा आहे आणि ह्या वर्षी तरी पंजाब किंगने ट्रॉफी जिंकावी असं मी एक पंजाब किंगचा फॅन आहे म्हणून मला असं वाटतं. आज जी फायनल मॅच आहे RCB आणि पंजाब, याच्यामध्ये ॲक्च्युली मी फॅन तर आहे मुंबई इंडियन्सचा, पण मला वाटतं की RCB जिंकावं, कारण विराट कोहली हा पुरा भारताचा मोठा क्रिकेटर आहे. त्यामुळे वाटतं की त्यांनी जिंकावं मॅच. RCB आणि पंजाब पहिल्यांदाच दोघं पण फायनलला आलेत. दोघांनी पण याआधी कधी IPLचं चषक जिंकलेलं नाही आहे आणि IPL गेली 18 वर्ष प्रयत्न करते पण जिंकलेलं नाही आहे. यावर्षी कदाचित विराट कोहलीला चान्स चांगला मिळाला आहे की यावर्षी 18वं वर्ष आहे, त्याचा जर्सी नंबर पण 118 आहे. तर ते कदाचित यावर्षी जिंकू शकतात असं वाटतंय. बरेच फॅन फॉलोअर आहेत त्यांचे, बरीच वर्ष वाट बघतायत. यावर्षी सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होईल असं वाटतंय. IPL म्हणजे जबरदस्त झालेलं आहे आतापर्यंत आणि एकतर चांगले 4-4, 5-5 वेळा जिंकलेल्या टीम पण बाहेर पडलेल्या आहे. मुंबई, परत चेन्नई यासारख्या टीम बाहेर पडलेल्या आहे. परंतु आजच्या स्टेजला जर बघायला गेलं तर पंजाब आणि RCB फायनलला आलेले आहे. पंजाबने मला वाटतं एक ट्रॉफी जिंकलेली आहे. मला वाटतं RCBने आता फायनल मारून पहिली ट्रॉफी जिंकायला पाहिजे असं तर मला वाटतंय मनापासून. त्याच्यामुळे RCB जिंकेल हे पण मी सांगतो. धन्यवाद.